Hello dear students, in today's lecture we are going to see the next part from this chapter, that is changes in value of g or changes in value of acceleration due to gravity किंवा यालाच व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी असे वेगवेगळ्या हेडिंग्स अंडर तुम्ही स्टडी करू शकता. आता जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे हे आपण शिकलोय. ॲक्सेलरेशन कशाला म्हणतात हे तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इन्क्रीज होते तेव्हा त्याला आपण ॲक्सेलरेशन असं म्हणतो. आता जेव्हा एखादा ऑब्जेक्ट आपण वरती फेकलेला असतो, वरून खाली येताना त्याची व्हेलॉसिटी अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे इन्क्रीज होते, म्हणून त्याला आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो. त्याचा सिम्बॉल आहे स्मॉल जी आणि त्याची व्हॅल्यू आहे, आपण एक कॉन्स्टंट व्हॅल्यू कन्सिडर करतो, दॅट इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बट स्टुडंट्स ही जी व्हॅल्यू ऑफ जी आहे, जसं की आपण जीचा फॉर्म्युला बघितला आहे, जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर, बरोबर. म्हणजेच ही जी जीची व्हॅल्यू आहे ती अर्थचं मास आणि अर्थची रेडियस ह्या दोन गोष्टींच्यावरती डिपेंड करते. जेवढं एखाद्या ऑब्जेक्टचं मास जास्त असेल तेवढं त्याचं जीची व्हॅल्यू जास्त असणार. मास आणि जी ह्या एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत, वेअर ॲज रेडियस आणि जीची व्हॅल्यू इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत. रेडियस वाढली की जीची व्हॅल्यू कमी होणार, जीची व्हॅल्यू जिथं जास्त असेल तिथं रेडियस हे कमी असणार. हे आपण शिकलो आहे ह्या फॉर्म्युलाच्या मध्ये. आता आपण बघूयात व्हॉट आर सर्टन फॅक्टर्स बिकॉज ऑफ विच देर आर सर्टन चेंजेस इन व्हॅल्यूज ऑफ जी. 3 फॅक्टर्स आहेत. तुम्हाला 3 मार्कांसाठी हा सेपरेट क्वेश्चन विचारला जातो किंवा 1 मार्क्ससाठी याच्यातले कसे क्वेश्चन्स विचारले जातात हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. सो बघूयात आता हे चेंजेस इन व्हॅल्यूज ऑफ जी हे कोणत्या कोणत्या फॅक्टरवरती डिपेंड करतात. त्यातला जो फर्स्ट फॅक्टर आहे चेंज along the surface of earth. अर्थच्या सरफेस वाईज ह्या जीच्या व्हॅल्यूमध्ये कसा चेंज होत जातो हे आपण बघणार आहोत. आता तुम्ही म्हणाल जी तर व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, बट जसं मी तुम्हाला सांगितलं मास आणि रेडियस ह्या दोन गोष्टींच्यावरती डिपेंड करते आणि मग जिथं जिथं ह्या व्हॅल्यू चेंज होतात तसं तसं त्याचा इफेक्ट ह्या जीच्या व्हॅल्यूवरती होत जातो. आता बघा, तुम्हाला माहिती आहे की अर्थ ही एक्झॅक्टली स्पेरिकल नाही आहे, इट इज स्लाइटली ओव्हल इन शेप. जेव्हा तुम्हाला ह्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे, कसं द्यायचं ते बघा, कारण मला प्रत्येक पॉईंट लिहून देता येणार नाही. त्यातला जो कोर किंवा त्यातला एकदम इम्पॉर्टंट असे जे काही वर्ड्स, कीवर्ड्स ज्याला म्हणूयात आपण, ते असतील ते मी तुम्हाला इथे दिलेले असतीलच. सो त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट्स काढून घेऊ शकता आणि जे बोर्डवरती इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. फक्त तेवढे पॉईंट्स. सायन्समध्ये आपण अभ्यास करताना पाठांतर करत नाही, हे लक्षात ठेवा. जे जे पॉईंट्स मी इथे शॉर्टमध्ये सांगितलेले असतात ते तुमच्या डोक्यामध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये आन्सर लिहिता तर तेव्हा त्या पॉईंट्सचा यूज करून तुम्हाला तुमचं आन्सर इलॅबोरेट करायचं आहे. ओके. आणि इथे अंडरस्टँडिंग हे खूप महत्त्वाचं आहे. आता इथे बघूयात आपण सरफेस ऑफ अर्थ. जसं मी तुम्हाला सांगितलं, अर्थ ही एक्झॅक्टली स्पेरिकल नाही, इट इज स्लाइटली ओव्हल इन शेप. ओके. आता हे अर्थचं सेंटर आपण कन्सिडर करूयात. अर्थ ही जी आहे इट इज पोलार रिजन किंवा पोल्स म्हणू आपण, आणि इक्वॅटर असे 2 पार्ट्स आपण कन्सिडर करूयात. जसं तुम्हाला सांगितलं ओव्हल शेपची आहे, म्हणजेच कुठंतरी फ्लॅट आहे आणि कुठंतरी बल्जिंग शेप आहे. सो अर्थ जी आहे ती पोलार रिजनवरती फ्लॅट आहे. हे 2 पोल्स आपण कन्सिडर केले तर ह्या पोल जे रिजन आहे तिथे अर्थची रेडियस कमी आहे, कारण तिथे अर्थचा सरफेस जो आहे तो चपटा आहे, आणि इक्वॅटोरियल रिजनवरती ती स्लाइटली मोठी आहे रेडियस, कारण अर्थ जी आहे ती इक्वॅटोरियल रिजनवरती बल्जिंग आहे. सो तुम्ही लक्षात कसं ठेवणार बघा, इट इज फ्लॅट ॲट पोल आणि बल्जिंग ॲट इक्वॅटर. डायग्राम तुम्ही तुमच्या रेफरन्ससाठी दाखवू शकता. पोलार रिजनवरती फ्लॅट, इक्वॅटोरियल रिजनवरती कमी. आता अर्थची रेडियस जर आपण कन्सिडर केली ह्या 2 रिजन्सवरती तर तुमच्या असं लक्षात येईल की जिथे फ्लॅट सरफेस आहे
जिथे कमी आहे तिथे अर्थातच रेडियस कमी आहे आणि जिथे बल्जिंग आहे तिथे रेडियस अर्थची जास्त आहे. सो पोलर रिजनवरती अर्थची रेडियस लेस ॲज कम्पेअर्ड टू इक्वॅटर आणि इथे रेडियस मोर आहे ॲज कम्पेअर्ड टू पोल. आता आपण ह्या इक्वेशनचा यूज कराय, हे आपलं महत्त्वाचं इक्वेशन आहे. ह्या तिन्हीही आता आपण जे पॉईंट्स बघणार आहे तिथे हे इक्वेशन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता बघा हां, जिथे रेडियस लेस आहे तिथे जीची व्हॅल्यू जास्त असणार. जी आणि आर हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत आणि म्हणून अर्थच्या पोलवरती जी रेडियस आहे ती कंपॅरेटिव्हली लेस असल्यामुळे जीची व्हॅल्यू पोलवरती जास्त असते. जास्त म्हणजे एकदम पॉईंटचाच फरक आहे. आपली नॉर्मल व्हॅल्यू किती आहे? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही आपली ॲव्हरेज व्हॅल्यू कन्सिडर करतो. जेव्हा केव्हा तुम्हाला आपण ॲव्हरेज व्हॅल्यू लिहितो तेव्हा 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर लिहायची. पण पोल आणि इक्वॅटर आपण स्पेसिफिकली जर बघायला गेलो तर पोलर रिजनवरती ही व्हॅल्यू येते 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही व्हॅल्यू पोलार रिजनवरती लक्षात ठेवायची. सेपरेट 1 मार्कसाठी तुम्हाला विचारली जाते. आणि इक्वॅटोरियल रिजनवरती रेडियस जास्त आहे. अर्थच्या सेंटरपासून सरफेसचं अंतर हे इक्वॅटरवरती जास्त आहे आणि म्हणून अंतर वाढलं की जीची व्हॅल्यू जी आहे ती काय होणार? कमी होणार. आणि म्हणून इक्वॅटोरियल रिजनवरती जीची व्हॅल्यू पोलपेक्षा कमी आहे. किती कमी? तर 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही इक्वॅटोरियल रिजनवरती असणारी जी जीची व्हॅल्यू आहे ती असेल. 1 मार्कसाठीच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला ह्या 2 व्हॅल्यूज विचारल्या जातात. पोलवरती किती, इक्वॅटरवरती किती. ओके. किंवा व्हॅल्यू ऑफ जी इज मोर कुठे आहे, लेस कुठे आहे असा प्रश्न विचारला जाईल. मग फ्लॅट बल्जिंग हे जे बोर्डवरती आता दिसतंय ह्याच्यावरती बेस्ड तुम्हाला तुमचं आन्सर हे इलॅबरेट करायचं आहे. नंतर जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये लिहित असता पाठ तर करायचं नाहीच. लक्षात ठेवताना तुम्ही एवढे पॉईंट्स लक्षात ठेवा फक्त. आलं लक्षात? सो हा पहिला पॉईंट झाला. आता हा लिहिणार कसा एक्झाममध्ये, ह्या पॉईंटचा यूज करून हे लिहिणार कसं बघा. अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल इन शेप, इट इज स्लाइटली ओव्हल. It is flat at pole and bulging at equator, and hence the radius of the earth is comparatively less at the pole and more at the equator. As we know, as the distance from the center increases, then the value of g decreases, and as the distance is less, the value of g is more. And here, hence on the polar region, as the radius is less, व्हॅल्यू ऑफ जी इज मोर. ब्रॅकेटमध्ये लिहायची जी व्हॅल्यू आहे. आणि ॲट द इक्वॅटोरियल रिजन द व्हॅल्यू ऑफ जी इज लेस. अगदी पॉईंटचाच फरक आहे. तर ती व्हॅल्यू एवढी लिहायची. आलं लक्षात? सो हा झाला आपला चेंज इन व्हॅल्यू ऑफ जी अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ. आता दुसरा जो पॉईंट आहे अलॉंग हाईट घेऊयात आधी. हाईट वाढत गेल्यानंतर जीची व्हॅल्यू कशी चेंज होत जाते ते आपण बघूयात. हाईट वाढत गेल्यानंतर म्हणजेच अर्थच्या सरफेसपासूनची हाईट. हा झाला सेंटर आणि हा झाला सरफेस. तर सरफेसपासून उंच जसं जातोय तसं ही अर्थची रेडियस आपण कन्सिडर करूयात. आणि सरफेसपासून वर जाल म्हणजेच r+h अशी तुमची हाईट जी आहे ती इन्क्रीज होत जाईल. आणि ॲज पर दिस इक्वेशन रेडियस जेवढी वाढत जाईल, सेंटरपासूनचं अंतर जेवढं वाढत जाईल तशी जीची व्हॅल्यू काय होत जाणार? कमी होत जाणार. आणि म्हणूनच ॲज यू गो अबोव द सरफेस ऑफ अर्थ देन द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस ॲज द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ अर्थ अँड द ऑब्जेक्ट. जो काही ऑब्जेक्ट आहे त्याचं डिस्टन्स सेंटर ऑफ अर्थपासून इन्क्रीज होत जाईल आणि जीची व्हॅल्यू डिक्रीज होत जाईल. आणि ॲट इन्फिनिटी इट विल बिकम 0.
एका स्पेसिफिक हाईटनंतर ती व्हॅल्यू 0 होईल, म्हणजेच तिथे अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो त्याचा इफेक्ट दिसणार नाही. आणि म्हणजे जेव्हा आपण स्पेसमध्ये म्हणूयात इनफायनाईट हाईटवरती ही जीची व्हॅल्यू ही 0 असणार. आलं लक्षात? एक्सप्लेन कसं करायचं हे कळालं. ॲज वी गो अबोव द सरफेस ऑफ अर्थ देन द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ इन्क्रीजेस अँड ॲज पर दिस इक्वेशन ॲज द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटर किंवा रेडियस इन्क्रीजेस असं म्हटलं तरी चालेल. ॲज द व्हॅल्यू ऑफ रेडियस इन्क्रीजेस देन द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस अँड हेन्स जीची व्हॅल्यू कमी कमी होत जाते अँड ॲट इनफायनाईट डिस्टन्स दिस व्हॅल्यू इज 0 असं तुम्ही सांगाल. आता थर्ड जो पॉईंट आहे इट इज अलॉंग डेप्थ किंवा अलॉंग किंवा विथ डेप्थ असं म्हटलं तरी चालेल. सरफेसवरती बघितली, सरफेसपासून वर जाताना काय होतं हे बघितलं. आता सरफेसपासून खाली येताना काय होतं हे आपण बघूया. हा अर्थचा सेंटर, हा अर्थचा सरफेस. इथं आपण आहे एखादा ऑब्जेक्ट ठेवला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, डेप्थला जायचं आहे, डीप जायचं आहे सरफेसपासून सेंटरकडे. आता पहिल्यांदा बघा, हे जे आहे ही आपली नॉर्मल रेडियस आहे आणि एवढं हा ऑब्जेक्ट जेव्हा या पॉईंटला आहे दॅट टाईम हे जे काही मास आहे अर्थचं इथे असणारं ते या ऑब्जेक्टवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करतं. जसं आपण शिकलोय की मॅग्नेटसारखंच असतो ना ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो मॅग्नेटचा आकार जेवढा मोठा तेवढा त्याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन मोठा असतो. आकार त्याच्यामध्ये असणारं मास थोडक्यात म्हणू आपण. मग इथे जेव्हा हे ऑब्जेक्ट या पॉईंटला आहे तेव्हा तो सेंटरपासून एवढ्या डिस्टन्सवर आहे आणि एम एवढं मास त्याच्यावरती ॲक्ट होतं आहे की जे त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करतं आहे. आता आपण इमॅजिन करूयात की हा जो ऑब्जेक्ट आहे हा या पॉईंटपासून सेंटरकडे निघाला आहे. इथून आता कुठं निघाला, सपोज इथंपर्यंत आला. आता बघा या पॉईंटला आल्यानंतर त्याची रेडियस कमी झाली. आधी एवढी होती, आता रेडियस कमी झाली आणि एवढं मास देखील कमी झालं जे त्या ऑब्जेक्टवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करत होतं. मास कमी झालं, रेडियस कमी झाली. तुम्ही म्हणाल रेडियस कमी झालं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर वाढला पाहिजे. बट ॲज आय टोल्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स या दोन्हीही गोष्टींच्यावरती डिपेंड करतो, मास ॲज वेल ॲज रेडियस. मग इथे रेडियस जरी कमी झाली असली तरी अर्थचं मास की जे त्या ऑब्जेक्टवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करतं आहे ते देखील तर कमी झालं ना. आधी केवढं होतं, एवढं पूर्ण मास त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट करत होतं. आता तो ऑब्जेक्ट एवढ्या डेप्थला आला, खाली आला म्हटल्यावर एवढं मास जे अर्थचं त्या ऑब्जेक्टवरती फोर्स एक्झर्ट करत होतं ते कमी झालं. आता आपण इमॅजिन करू तो ऑब्जेक्ट अजूनही खाली खाली जातोय. आता समजा तो या पॉईंटला आला म्हणजेच रेडियस एवढी कमी झाली, एवढीच राहिली आता रेडियस, ही एवढा भाग कमी झाला ॲज वेल ॲज मास पण कमी झालं एवढं की जे मास त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट करत होतं. आणि आपण शिकलोय मास आणि जी हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत. मास कमी झालं की जीची व्हॅल्यू पण कमी होत जाणार. आता असं करत करत जेव्हा हा ऑब्जेक्ट अर्थच्या सेंटरपर्यंत पोचणार तेव्हा काय होईल रे, रेडियस विल बिकम 0 आणि मास पण 0 होणार. जे इथं आल्यानंतर एवढं मास त्या ऑब्जेक्टवरती फोर्स एक्झर्ट करत होतं आता तो सेंटरलाच आला म्हणजे द मास विच वॉज कॉन्ट्रीब्युटिंग टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ते पण 0 झालं, रेडियस पण 0 झाली. आणि याच्या कंबाईंड इफेक्टमुळं काय झालं, या जीची व्हॅल्यू ॲट द सेंटर 0 होणार. म्हणजेच डेप्थ जशी जात जाल ॲज वी गो ॲट डेप्थ तर जीची व्हॅल्यू कमी कमी होत जाणार आणि सेंटरला गेल्यानंतर 0 होत जाणार, 0 होणार. का, त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं की
मास जे आहे ते कॉन्ट्रीब्यूट. आता ह्याच्यावरती तुम्हाला सायंटिफिक रिझनचा क्वेश्चन विचारला जातो की एक्सप्लेन व्हाय व्हॅल्यू ऑफ जी बिकम्स 0 ॲट द सेंटर ऑफ अर्थ. काय सांगणार बघा त्याची आन्सर तुम्ही की द व्हॅल्यू ऑफ जी डिपेंड्स ऑन मास ऑफ अर्थ अँड रेडियस ऑफ द अर्थ. इथं अर्थ घेतोय म्हणून आपण अर्थचं बोलतोय, बाकी कुठल्याही प्लॅनेटचं जरी असेल तरी तिथं तुम्ही तेच म्हणा, त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टचं मास आणि त्याचं सेंटरपासून असणारं अंतर, ह्या दोन गोष्टींच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिपेंड करतो. नाव ॲज वी आर गोईंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ देन द रेडियस ऑफ द अर्थ डिक्रीजेस, ऑल्सो the mass which is contributing towards the gravitational force decreases. mass पण कमी झालं, radius पण कमी झाली. and as we reach at the center of the earth then the value of mass and radius will become 0 and due to the combined effect of these two the value of g will also become 0 at the center of earth. असं तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन लिहिणार आहात. आलं लक्षात? सो हे झाले चेंजेस इन व्हॅल्यू ऑफ जी. सरफेसवरती कसा चेंज होतो, हाईटनुसार कसा चेंज होतो आणि डेप्थनुसार कसा चेंज होतो. आता याच्यावरती तुम्ही एक कॉमन गोष्ट लक्षात ठेवा की जीची व्हॅल्यू जी असते ती सरफेस, अर्थचा सरफेसला मॅक्सिमम असते. 1 मार्कच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारलं जाईल की व्हॅल्यू ऑफ जी इज मॅक्सिमम ॲट डॅश, सो इट विल बी मॅक्झिमम ॲट द सरफेस ऑफ अर्थ. सरफेसपासून वर गेलात तरीसुद्धा डिक्रीज होणार आणि सरफेसपासून खाली गेलात तरीसुद्धा डिक्रीजच होणार. इन्फिनिटीला 0, सेंटरला 0. हे लक्षात राहील. ओके. आता याच्यावरती समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला की व्हॅल्यू ऑफ जी विल बी मॅक्झिमम ॲट गोवा बीच ऑर माउंट एव्हरेस्ट, असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगाल? याच्यावरती लक्षात ठेवायचं, गोवा बीच म्हणजे सरफेसला असणार, सरफेसला जीची व्हॅल्यू मॅक्झिमम. माउंट एव्हरेस्ट म्हणजे सरफेसपासून उंचावर असणार, उंचावरती गेलं की जीची व्हॅल्यू कमी होणार आणि म्हणून व्हॅल्यू ऑफ जी विल बी हाय ॲट गोवा बीच अँड लेस ऑन माउंट एव्हरेस्ट. हे लक्षात ठेवायचं, सगळ्यात महत्त्वाचं आहे हे लिहिता येत नाही. एक्झाम्स झाल्या लास्ट टाईम तेव्हा ह्याच्यावरती क्वेश्चन विचारलेला होता, मुलांना सांगता येत नाही, मुलं सहज लिहून टाकतात माउंट एव्हरेस्टवरती जास्त असणार व्हॅल्यू, माउंट एव्हरेस्टवरती जास्त नसणार, सरफेसवरती सगळ्यात जास्त. सरफेसपासून उंचावर गेलात तरी कमी, सरफेसपासून सेंटरकडे जात गेलात तरी जीची व्हॅल्यू ही कमी असते. ह्याच्यावरती जे क्वेश्चन्स विचारले जातात ते मॅक्झिमम पॉसिबल क्वेश्चन्स मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेतच. जे बोर्डवरती लिहिलेलं आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि एक्झाममध्ये ते पॉईंट्स इलॅबरेट करायचे आहेत. ओके. सो होपफुली तुम्हाला हे समजलं असेल. लेक्चरमध्ये आजच्या आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मास आणि वेट यांच्यामध्ये काय काय डिफरन्स आहे, त्याच्यावरती कशा प्रकारचे व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स विचारले जातात तो पार्ट बघणार आहोत.